पीडित महिलेनं आरडाओरडा केला असता तर बलात्कार झाला नसता असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं. त्यांच्या या विधानाचा सर्व स्तरातून निषेध होतोय. असं असंवेदनशील बोलणारे गृहराज्यमंत्री म्हणजे सरकारी मूर्खपणा आहे आणि त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जाते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर 2 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र सीआयडीकडनं बीडच्या मकुका न्यायालयात दाखल करण्यात आलंय. हे दोषारोपपत्र 1000 पानांचं आहे. विशेष तपास पथकानं 8 जणांविरोधात आरोपपत्र सादर केलं. बारामती सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लोकशाही पद्धतीनं व्हावी. एकाच घरात 2 पॅनल होत असल्यामुळे सभासद योग्य तो न्याय करतील. मतदारांच्या मतदानाचं खरं महत्त्व मिळावं आणि असं विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी करत पवार कुटुंबियांना लक्ष्य केलं. मराठी भाषेतून एमए पदवी पूर्ण करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याच्या निर्णयावरनं ठाणे महापालिकेला खडेबोल ऐकावे लागले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वृत्ताची दखल घेत या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ न रोखण्याचे आदेश दिलेत. लोणावळ्यातील पर्यटकांची आणि कार्ला येथील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं पर्यटक पोलीस ठाणी स्थापन केली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. महायुती सरकारनं 2024-25च्या अर्थसंकल्पात 8,23,344 रुपयांची तरतूद केली होती. मात्र प्रत्यक्षात सर्व विभागांचा एकत्रित निधी वापर 3,58,765 रुपये म्हणजेच एकूण निधीच्या केवळ 43% झालाय. यंदाचा खर्च हा गेल्या 5 वर्षातील नीचांकी ठरलाय. डहाणू आणि पालघर विधानसभेत शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. पालघरचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे आणि आमदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली डहाणू पंचायत समितीच्या 4 माजी सदस्यांसह 4 सरपंच, 3 उपसरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राम शिंदे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत अशी इच्छा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी व्यक्त केली. हवा असलेल्या धनगर समाजाच्या संख्याबळामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राम शिंदे होऊ शकतात असं हाके म्हणाले. धनगर समाजाला सत्तेचा वारसा असल्याचा दाखलाही लक्ष्मण हाकेंनी दिला. विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदेंची निवड झाल्याबद्दल लातूरच्या लोकमाता अहिल्या प्रतिष्ठान आणि समस्त धनगर समाजाच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लातूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. स्वारगेट डेपोमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर एसटी प्रशासनासोबत सरकारवर देखील टीकेचा भडीमार होतोय. त्याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांनी तातडीची बैठक घेत राज्यातील एसटी डेपोंचं सुरक्षा ऑडिट तत्काळ करण्यात यावं असे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत. त्याचसोबत भंगार गाड्या तातडीनं हटवा असेही आदेश दिलेत. दरवर्षी होळीनंतर सुरू होणारा उन्हाळा यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सुरू झालाय. राज्यातील सरासरी तापमान 40 अंशांवरती पोहोचले तर मुंबईसह कोकणात उन्हाचे चटके जाणवत असल्यामुळे नागरिक हैराण झालेत. अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी नगर जिल्ह्यातील बस डेपोची पाहणी केली. तातडीनं डेपोतील सुरक्षा सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर आता अमेरिकेत अपघातात मृत्यूच्या दारात असलेल्या नीलम शिंदे यांच्या पालकांना व्हिसा लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. राजकीय नेत्यांनी पाठपुरावा करत नीलमच्या पालकांना व्हिसा मिळण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. श्री साईबाबा संस्थानला केंद्रीय गृहमंत्रालयानं परकीय चलनातील दान स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे 2021 पासून बंद असलेली सुविधा पुन्हा सुरू झाली आहे. शिवाय संस्थान तिजोरीत पडून असलेलं परकीय चलन सुद्धा संस्थानला व्यवहारात आणता येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची नवी मुंबईतल्या काँग्रेसच्या कार्यालयाला त्यांनी अचानक भेट दिली. आगामी महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश हर्षवर्धन सकपाळ यांनी दिले. जव्हारमधील पालघरमध्ये तालुकास्तरीय जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरांच्या अध्यक्षतेखाली आणि विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये आणि प्रत्येक खात्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लवकरात लवकर निवारण करण्याचं आश्वासन दिलं. मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांची नावं चुकीची लिहिली जात आहेत. त्याबाबत प्रवाशांनी वारंवार तक्रारी करून देखील नावात बदल झालेला नाही. मध्य रेल्वेच्या मूळ दस्तऐवजातच स्थानकांच्या मराठी नावांची नोंद चुकीची असल्याची माहिती अधिकाऱ्यांना स्पष्ट झाली आहे. कोकण रेल्वेवरील मुलकी स्थानकादरम्यान तांत्रिक आणि पायाभूत कामानिमित्तानं शनिवारी आणि रविवारी ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरच्या गाड्या विलंबानं धावतील. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास कालावधी वाढेल. चलो बुद्ध की ओर हा संदेश देत काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्तानं गोल्फ क्लब मैदानात रविवारी 2 मार्चला राज्यस्तरीय भव्य धम्म परिषद होते. या परिषदेसाठी दलाई लामा यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीसांनाही निमंत्रण देण्यात आलंय. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यात वाढणारी दस्तसंख्या, सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण लक्षात घेऊन मुद्रांक विभागानं गस्त नोंदणीसाठी
कार्यालयाची वेळ 2 तासांनी वाढवली आहे. रोज सकाळी 7:45 ते रात्री 8:15 वाजेपर्यंत कार्यालयाची वेळ असेल. सीएसएमटी स्थानकात फलाट क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणासंदर्भात काम पूर्ण करण्यासाठी 2 दिवस ब्लॉकची घोषणा केली. त्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी 5 तासांचा आणि शनिवारी आणि रविवारी रात्री 10 तासांचा ब्लॉक असेल. त्यामुळे मध्य रेल्वेच्या तब्बल 59 लोकल रद्द आणि 3 मेल एक्सप्रेस रद्द असणार आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाची 2023-24ची संचलन तूट 766 कोटींवर गेली आहे. या आर्थिक वर्षात मार्गावर धावणाऱ्या बस गाड्यांमध्ये स्वमालकीपेक्षा ठेकेदारांच्या बसची संख्या अधिक आहे. त्यामुळे पीएमपीला कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त भार सोसावा लागत असल्याचं लेखापरीक्षण अहवालातनं दिसतंय. मध्य रेल्वेच्या प्रमुख मार्गावर होळीसाठी 48 अतिरिक्त विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. या विशेष ट्रेनचं आरक्षण 1 मार्चपासून सुरू होणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 1.25 लाखापेक्षा अधिक करण्याचं आणि एकूण वीज निर्मिती क्षमता 500 मेगावॅट करण्याचं उद्दिष्ट 82 दिवसात पूर्ण करण्यात आलंय. राज्य सरकारच्या पहिल्या 100 दिवसात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आल्याचा दावा महावितरणनं केलाय. मुलाची बनावट चकमकीत हत्या करण्यात आली. अक्षय शिंदेच्या पालकांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष काढणाऱ्या दंडाधिकाऱ्यांच्या अहवालाला स्थगिती देण्यात आली आहे. आमच्यासमोर प्रकरण प्रलंबित असताना सत्र न्यायालय असा आदेश कसा देऊ शकतं असा सवाल करत खंडपीठानं सेशन कोर्टावर ताशेरे ओढले. महिलेच्या गालाला किंवा शरीराला जबरदस्तीनं हात लावून तिचा विनयभंग करणाऱ्या एका 65 वर्षीय व्यक्तीला गिरगाव दंडाधिकारी न्यायालयानं 1 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. भाषेला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठानं पुढाकार घेतला. यंदापासून न्यूरो लिंग्विस्टिक कम्प्युटिंग हा नव्या काळाशी सुसंगत असलेला अभ्यासक्रम सुरू होणार आहे. सरकार देशातील प्रत्येक नागरिकासाठी आता युनिव्हर्सल पेन्शन स्कीम आणण्याच्या तयारीत आहे. यामागचा उद्देश वयोवृद्धांना आर्थिक स्थैर्य मिळावं हा आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमासोबतच विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्याकरता प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लवकरच राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचं बक्षीस वाढवून प्रथम क्रमांकाचं बक्षीस 51,000 रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. राज्यातील अकृषिक विद्यापीठांमधील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांवरील भरती प्रक्रियेवर राजभवन कार्यालयानं घातलेली बंदी उठवण्यात आली आहे. राज्यातील अकृषिक विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात येते. कराडमधील सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. 5 एप्रिलला मतदान तर 6 एप्रिलला निकाल लागणार आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात काँग्रेस निवडणूक रिंगणात असणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहर आणि ग्रामीण भागात देण्यात आलेल्या 406 जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राची कागदपत्र तपासण्यासाठी संबंधित प्रमाणपत्रधारकांच्या घरी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी दिलेत. घरोघरी जाऊन ही कागदपत्र तपासण्यात येणार आहेत. पुणे ते नाशिक दरम्यान इलेक्ट्रिक शिवाई बसचा चालक नशेत गाडी चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला. चालक दारूच्या नशेत असल्यामुळे प्रवाशांनी राजगुरुनगर आगारात बस रोखून धरली. राज्यभरातील अंतरिम प्रगतीच्या मूल्यांकनामध्ये राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात पालघर पोलीस अव्वल ठरलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना अभिनंदन पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. रायगडमध्ये लाचखोर तहसीलदारावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2.5 लाख रुपये लाचेची मागणी केल्यामुळे गुन्हा दाखल झालाय. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. मराठवाड्यात जलजीवन मिशनच्या कामांना निधी अभावी घरघर लागली आहे. परिणामी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या 7,371 पैकी फक्त 1,737 गावातील योजना पूर्णत्वाकडे गेल्या आहेत. उजनी धरणग्रस्तांची मरणानंतर सुद्धा वणवण सुरूच आहे. उजनी धरणासाठी सर्वस्व देऊन नव्या गावठाणात पुनर्वसित झालेल्या अनेक गावांना अजूनही स्मशानभूमीच नाही. धरणग्रस्तांना मरणानंतरही अंत्यसंस्काराला नाशियेड न निवारा. जिथे जागा मिळेल तिथेच गेली 45 वर्ष उजनीचे धरणग्रस्त आपल्या धरणातनं वाचलेल्या गावशिवाराच्या कुशीत कायमचा निरोप घेत आहेत. छत्रपती संभाजीनगरहून आगामी कालावधीत बीड आणि धाराशिवला रेल्वेनं काही तासात पोहोचणं शक्य होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्ग फास्ट ट्रॅकवरती घेऊन या प्रकल्पाच्या मंजुरीच्या दृष्टीनं सविस्तर तपासणी करण्याची सूचना केली आहे. जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवर आणि परिसरात ऐतिहासिक स्थळांवरती प्री वेडिंग शूटसाठी भारतीय पुरातत्व विभागानं नवीन नियम लागू केलेत. या नियमानुसार आता तिथे प्री वेडिंग शूटसाठी 35,000 शुल्क आकारलं जाणार आहे. त्यासोबतच किमान
7 दिवस आधी बुकिंग करणं अनिवार्य आहे. जळगावच्या शेवगे बुद्रुक येथे तलाठी महेश कुमार सोनावणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं 6,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. तक्रारदार आणि त्यांच्या भावाच्या शेतातील प्लॉटवरती नोंदी लावण्यासाठी आरोपीनं लाचेची मागणी केली होती. जळगावातील एका उर्दू शाळेत महिला शिक्षिकेचा विनयभंग करण्यात आला. 42 वर्षीय महिला शिक्षिकेला धक्काबुक्की करून अश्लील शिवीगाळ करत हात पकडून विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी शाळेचे चेअरमन आणि मुख्याध्यापकावरती गुन्हा दाखल झालाय. लसणाचा दर मागील 2 महिन्यात 400 रुपये प्रति किलोवरती पोहोचला होता. मात्र आता आवक वाढल्यामुळे दर 80 ते 100 रुपये प्रति किलोवर आलाय. त्यामुळे सर्वसामान्यांना काही अंशी दिलासा मिळालाय. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात असतानाही शेतकऱ्यांच्या सातत्यानं केलेल्या मागणीनंतरही कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. केंद्र सरकारच्या निर्यात विरोधी धोरणामुळे JNPA बंदरातून होणारी कांद्याची निर्यात 30% कमी झाली आहे. प्रशांत कोरटकर यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांचा अपमान केला. इंद्रजित सावंतांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अशा व्यक्तीला अटक करून कडक कारवाई करा अशी मागणी अमोल बिटकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यंदा भारतीय कर्मचाऱ्यांना सरासरी 9.4% पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. 2024च्या 2.6% पगारवाढीच्या तुलनेत ही पगारवाढ तुलनेत थोडी कमी आहे. नोकरी सोडण्याचं प्रमाण सुद्धा 17.5% आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंतर्गत राज्यामध्ये एकूण 22,010 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. राज्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 1,895 प्रकल्प मंजूर आहेत. धारावीमध्ये मिक्सर लॉरीनं दुचाकीस्वाराला चिरडलं. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. साहूनगर पोलिसांनी चालकाला तात्काळ अटक केली. सहली दरम्यान झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून नवी मुंबई पालिकेनं त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. उपायुक्त भागवत डोईफोडे, शरद पवार आणि अतिरिक्त आयुक्त राहुल गेटे या समितीत असणार आहेत. नागपुरातील आवश्यक पोलीस दलातील रिक्त पदं भरण्यासाठी गृह विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आलाय. पोलीस आयुक्त आणि ग्रामीण भागातील पदांसाठी पोलीस अधीक्षकांनाही गृह विभागाला प्रस्ताव पाठवलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम राबवली. अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमधनं नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला राष्ट्रवादीनं हार घालून आंदोलन केलं. शाळांची फी वाढ, पुस्तक खरेदी, गणवेश खरेदी सक्ती विरोधात राष्ट्रवादीकडनं आंदोलन करण्यात आलं. शासकीय निवृत्ती वेतनधारकांना फेब्रुवारीच्या पेन्शनला विलंब होणार असल्याची माहिती मिळतेय. शासकीय निवृत्ती वेतनधारकांना फेब्रुवारी महिन्यात वाढीव महागाई भत्ता आणि त्यावरची थकबाकी देण्याचा सरकारनं निर्णय घेतलाय. अंबरनाथच्या 966 वर्ष प्राचीन शिवमंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत 250 पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. आध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली अंतरयोग फाउंडेशनतर्फे मुंबईत ऐतिहासिक अशा महाशिवरात्री सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. सामूहिक हिलिंग, वैद्यकीय तपासण्या, शक्तिशाली साधना, तत्काळ परिणाम अशी या सोहळ्याची वैशिष्ट्ये आहेत. जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी लातूर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. राज्य सरकारमार्फत अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात.